स्वतःच्या कर्तृत्वाचा एक नवा आयाम निर्माण केला. असंख्यांचं उदंड प्रेम ज्यांच्या वाट्याला आलं आणि जे प्रेम इथं आज भरभरून ओसंडताना दिसतंय. असं प्रेम वाट्याला येणं तसं फार दुर्मिळ असतं, पण हे सगळं भाग्य घनश्यामजी लोखंडे यांच्या वाट्याला आलं. या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सुरुवातीला त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खर तर परवा मी बसमधनं प्रवास करत होतो. बस स्टेशनवर उभा होती. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. 5 मिनिटं झाली. त्यांनी खिशात हात घातला, खिशातनं चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, एकदा नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेर पेपर विकणारा होता, पाणी विकणारा होता, खाद्यपदार्थ विकणारा होता. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण ती चिल्लर त्यांनी परत तशीच खिशात ठेवली. 5 मिनिटं झाली. त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा हातावर घेतली, परत नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, परत चिल्लर खिशात ठेवली. मला काही कळेना. तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला. त्यांनी दन 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 बेल वाजवली. त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला. त्यांनी गाडी सुरू केली आणि आता गाडी जाऊ द्या म्हणून कंडक्टरनं डबल वेल मारली. तशी गाडी सुरू झाली. गाडी पुढं पळू लागली आणि गाडी जशी पळू लागली तसा सद्ग्रस्तांना परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा हातावर घेऊन नीट मोजली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये. पेपरवाला धावत धावत त्या गाडीच्या मागे आला. धावत्या गाडीच्या खिडकीतनं त्यांनी पेपर आत दिला. या सद्ग्रस्तांना चिल्लर त्या धावत्या गाडीतनं त्याच्या हातावर ठेवली. गाडी पुढे पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं एसटी स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, मात्र गाडी धावायला लागल्यावर मग यांनी पेपर का घेतला? मी त्याला विचारलं, म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी एसटी स्टँडवर उभा असतानाच घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? त्यावर तो म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशाची चिल्लर होती, त्यातला 1 रुपया खोटा होता. गाडी उभा असताना त्या पेपरवाल्याला तो खोटा रुपया मी दिला असता तर त्याला कळाला असता आणि त्यांनी लगेच माघारी दिला असता. पण आता गाडी धावत पुढे निघाली, त्याला जरी रुपया खोटा इथे कळलं तरी तो काय आता गाडी मागं पळत येत नाही. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता. 15 मिनिटं झाली आणि पेपर वाचता वाचता अचानक तो सद्ग्रस्त हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं? तो म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. बाहेरच्या जगात हा सगळा असा प्रकार चाललाय. खरी म्हणून खोटी चिल्लर द्यावी आणि वर्तमानपण म्हणून परत भूतकाळच हातावर टेकवावा, अशी काही परिस्थिती आसपास आम्हाला दिसतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवर घनश्याम लोखंडे नावाचा एक तरुण बंद्या रुपयासारखा खणखणीतपणे उभा राहतो आणि समाजाला वर्तमानामध्ये भविष्याची दिशा दाखवू लागतो. ही गोष्ट निश्चितपणे कौतुक करण्यासारखी आहे आणि निश्चितपणे त्याचं कौतुक केलं पाहिजे. खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला. रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं आणि लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले. शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभा राहू लागली. हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य संवर्धित करणारा हा योद्धा पिढ्यान पिढ्या इथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला. पण तरी मी एखाद्या मुलाला प्रश्न विचारतो, संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का? तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. या 2 शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो. खरा इतिहास काय आहे, खरी वस्तुस्थिती काय आहे? नानो आरोपांच्या फैरी संभाजीराजांवर छाडल्या, अनेक गोष्टी संभाजीराजांबद्दल सांगितल्या, पण खरा वस्तुपाठ काय, खरा इतिहास काय? 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला
आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाल्यनानी सगळ्यांची मन हरकू लागली. पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाटीला मरद म्हणून मुलुकभर दौड घेणारे पित्याचे छत्रच्या वाट्याला यावी कशी, अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चलत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले. संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेज तर्रा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16 भाषा यायला लागल्या संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा इंग्रजी सुद्धा तेज आणि तर्रा तरबेज आहे. नुसत्या या भाषा येतच नाहीयेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्य ग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नकशिका तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिल्यानं संभाजी महाराजांनी या बुधभूषणम मध्ये श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलंय. काय लिहितात संभाजी महाराज? पद पदम पत्र समचरण जंग जिमिकन ककर बाकर ना बिललित कबीर उदर लंबित विशालवर उर दीर्घ मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं संभाजी महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासलीच, पण त्याचवेळी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलकाम, भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही. बघता बघता 8.5 वर्ष वय झालं संभाजीराजांचं. आणि त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंगाचं आगमन झालं. शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदर असा 23 किल्ले बहाल केले गेले. पण त्याच वेळी मिर्झा राजा पुटपुटला. शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. आणि कडाडले राज नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छदमी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथा काल औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवाजीराजांना 5000 तर संभाजीराजांना 7000 मनसबदार बनवलं गेलं. म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2000ची मनसब अधिक. जणू त्या औरंग्याला आधीच कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. पण त्याच वेळी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्याला मोठ्या थाटात साजरा होणार होता. सगळ्या मनसबदारांना आमंत्रण धाडली गेली. आणि मनसबदार म्हणून त्या आमंत्रण जसं शिवरायांना आलं तसं मनसबदार म्हणून त्या आमंत्रण संभाजीराजांना सुद्धा आलं. आता जावं तर लागणार, मनसबदार म्हणून आग्र्याला पोहोचावं तर लागणार. पण त्याचवेळी शिवरायांना प्रश्न पडला, कसं न्यावं शंभूंना? 8.5 वर्षाची उमर आहे. या उमरीत हा प्रवास सगळा झेपेल? ऊन वारा वादळ पाऊस अरे कशी टक्कर घेईल? पण त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे एकट्या शिवाजींच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य ते शौर्य त्याच्या ठायी आहेच. पण या निमित्ताने संभाजीराजांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल म्हणून शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मुत्रेपर्यंतच्या मुलकापर्यंतचा तो वैराण वनवास भोगत संभाजीराजे शिवरायांसोबत आग्र्यात पोहोचले. या तगाला औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. शिवाजीराजांना मागच्या रंगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फटकावलं. असा अपमान शहनशाह हिंदुस्तान गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला. आणि राजे तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. मात्र शिवाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणून आहे. मग संभाजीराजे
आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छवा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल शिवाजीराजांच्या गळ्याभोवती आवळत निघाली होती. शिवरायांना ठार मारायचाच बेत होता. शिवरायांना बाहेर पडता येत नव्हतं, पण सुटकेच्या चाली टाकणं तर गरजेचं. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवाजी महाराजांनी संभाजीराजांवर सोपवल्या आणि औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत या सगळ्या चाली 9.5 वर्षाच्या संभाजीराजांनी लीलया पेरल्या आणि एके दिवशी जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला, पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून, संभाजीराजांना मागं ठेवून. यावेळी का पित्याचं काळीज व्याकुळ नसेल, जीव गलबला नसेल? अरे 9 वर्षाचं पोर आहे, कसं ठेवावं मागं मरणाच्या दारात, मृत्यूच्या गोटात? जर काय भलतं सलतं झालं तर? आणि त्याही पेक्षा त्या आई निरोपाच्या क्षणी इवल्याशा शंभूनी विचारलं असतं राजांना, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? अरे दर्या सुधाटला असता, माग धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ, जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण बिंदो किया. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणता झालाय. याचा काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली, वाटेत संभाजीराजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत हे मरण संभाजींची सोबतच करत राहिलं. खरं तर शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक हुल उठवली. वाटेत संभाजीराजांचं निधन झालं. हीच बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबानं संभाजीराजांचा पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या सोबत संभाजीराजे सुखरूप रायगडावर येते झाले. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते, परत आलेले शंभूराजे आता झाले होते जाणते परिपक्व. मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. बघता बघता शिवाजी राजांनी संभाजीराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या विरोधाचे खटले यायचे, त्याचे निकाल आता संभाजीच्या न्यायालयापुढे होऊ लागले. धर्मावरचे जे खटले शिवरायांच्या धर्मपीठापुढे यायचे त्याचे निकाल सुद्धा आता धर्मपंडित संभाजीराजे देऊ लागले. बघता बघता संभाजींचं वय झालं 14 वर्ष आणि एके दिवशी शिवाजी महाराजांनी विचारलं, संभाजीराजे तुम्ही लेखणी तेच चालवता, पण तुमची तलवार आणि कडाडला छावा, आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबायत प्रांत टिपण्याची आणि काळ्या कबिना ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा, तसा शौर्याचा लोट उरात देऊन छावा कोसळला. गुजरात टिपला, खंबात लुटलं, मामे जादुरा खासे कैद केले. संभाजींच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्पारल्या. बघता बघता जीत हासिल झाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे, द्या 32 तोफांना, आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर संभाजींच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. संभाजींची शमशेर तेजाळू लागली. एका पित्याला याहून आधी काय हवं असतं? शिवरायांना पुत्र हवा होता, स्वराज्य वाढवणारा. शिवरायांना पुत्र हवा होता, पराक्रमी, रयतेची काळजी घेणारा. संभाजी राजांच्या रूपात तो तयार होऊ लागला होता. आता शिवाजी राजे फक्त मोहिमा आखायचे आणि रणांगणावर त्याची अंमलबजावणी संभाजीराजे करायची. स्वराज्याच्या सीमा संभाजीराजांच्या शमशेरी वाढवत राहिल्या. बघता बघता स्वराज्य वाढत 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 राहिलं. संभाजींचं वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र तेवढे आनंदून गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले 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 राजे छत्रपती झाले. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केले.
पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट घडली. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते, संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीर मिळवत होते, संभाजी पहिले युवराज झाले. स्वराज्याला युवराज मिळाला. आणि खरं तर या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही डाग नाही, संभाजीराजांवर एकही आरोप नाही. पण संभाजीराजे युवराज झाले आणि संभाजीराजांच्या चरित्राचं पाणी अशा काय पाटाला वळवण्यात आलं की मूळचा संभाजीराजाच पुरता हरवून गेला. खरं तर दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं, चंदनाचा पाटा आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ते म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. इथल्या चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कथा कादंबरीकरांनी आमची नेमकी हीच आवड जोपासली आणि जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर कधीही न जन्माला आलेली पात्र चिटकवली. संभाजी नाटकाचे हिरो आहेत, मग नाटकात एखादी नटी पाहिजे, त्याशिवाय नाटक कसं चालणार. संभाजी चित्रपटाचे हिरो आहेत, मग झाडामागं गाणी म्हणत पाळणारी एखादी हिरोईन पाहिजे, त्याशिवाय चित्रपट कसा चालणार. आणि मग या त्यांच्या कथा कादंबऱ्या नाटकाने चित्रपटाच्या पूर्णत्वासाठी संभाजीराजांबरोबर काही नायिका आल्या. मग ती मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, ती गोदावरी, ती तुळसा, ती दुर्गा, या सगळ्यांमध्ये यातलं एकही स्त्री पात्र या सृष्टीमध्ये कधी जन्मालाच आलं नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, चुकूनही नाही, विषयच नाही. एक चित्रपट आम्हाला दाखवला जातो थोरातांची कमळा नावाचा, आधी मध्ये लागतो दूरदर्शनवर. काय दाखवलं त्यात? संभाजी महाराज त्या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात आणि तो आघात सहन न झाल्यामुळे थोरातांची कमळा आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर तिची समाधी, वर्णनिवेदन, हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजीराजाने अत्याचार केले आणि तिनं याच ठिकाणी आत्महत्या केली. ती समाधी शोधायला मी पन्हाळ्यावर गेलो, समाधी शोधून काढली, इतिहासाची पानं चाळली. इतिहास संशोधक वैद्य गुळवणी यांनी त्याच्यावर चांगला प्रकाश टाकलाय आणि सगळं बघितल्यावर मग लक्षात आलं, ही जी थोरातांच्या कमळाची म्हणून समाधी दाखवली जाते ती समाधी थोरातांच्या कमळाची नव्हे, ती समाधी आहे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई थोरात या दोघांची. तर आम्ही म्हटलं कुठून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला शोध लागला असेल, ही थोरातांच्या कमळाची समाधी, त्याच्यावर काय लिहिलंय ते वाचलं, आश्चर्याचा धक्का बसला. थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल लिहिलं होतं 1698 साल आणि संभाजीराजांचा मृत्यू झालाय 1689 साली. म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग तिच्या नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का? पण हा साधा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही. उघड्या डोळ्याने आमचाच राजा बदनाम होताना आम्ही बघितला, आमच्या मनात प्रश्न शिवला नाही. अरे ज्या जिजाऊनी शिवाजी राजांना घडवलं त्याच जिजाऊंच्या तालमीत हा संभाजी राजा तयार झालाय, असा असेल कसा? तो औरंगजेबाचा मुलगा अकबर आपल्या बापाविरुद्ध वैर घेऊन बापाशी भांडायचं म्हणून मदत मागायला आला तो थेट महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी. तो इथं आला, रायगडाच्या पायथ्याला पाली, इथं दोघांची भेट झाली आणि या पालीच्या भेटीत संभाजी राजांनी या अकबराला एक मोत्याचा कंटा भेट म्हणून दिला, मैत्रीचं प्रतीक म्हणून. आणि संभाजी महाराजांनी दिलेला हा मोत्याचा कंटा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजी महाराजांना कळाली आणि संतापले संभाजीराजे, ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदर आम्हाला जोडायचाच नाही, फेलफोर त्याच्या सवलती बंद करा तुरंत. का नातच तोडलं संभाजीने अकबराबरोबर? का? कारण आपण दिलेला मोत्याचा कंटा त्या नादान अकबरानं नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल? जेवढं शिवरायांचं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच संभाजी राजांचं चारित्र्य सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतलीच पाहिजे. अनेकांनी आरोप केले संभाजीराजे व्यसनी. अहो काय काय नाटकात त्यांची एंट्रीच हातात ग्लास घेऊन. कुठनं शोध लागले? आमच्या साताऱ्याला एक इंग्रज गव्हर्नर होता ग्रँड डफ,
त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला. हा इतिहास लिहिताना औरंगजेबाच्या